एक मिनिट एक तर या प्रश्नामध्ये एकच नाव आहे, सन्माननीय एकनाथराव खडसे. नाही असं नाही, ऐका तुम्ही, तो प्रॉपर्टी करा, तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईल. पण आपण बघतायत अधिवेशन सुरू झाल्यापासून या सन्माननीय सदस्य जे एकनाथजी खडसे त्यांच्या लक्षवेधी आहेत, त्यांचे तारांकित प्रश्न आहेत आणि दररोज आहेत, पण ते एकही दिवस हजर नाहीत. म्हणजे कशासाठी आपण प्रश्न लागतो घरी बसून सगळे, मला कळत नाही आहे. तुम्ही जर येणार नाही तिसऱ्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे तुमचं काय कारण असेल, वैयक्तिक असेल का ते मला माहीत नाही, पण मग तुम्ही रोज तिथे घरी येऊन प्रश्न टाकायचे. इथे अधिकाऱ्यांना काहीतरी, मग कशासाठी प्रयत्न चालले, ते गुत्तेदारांसाठी चाललेत, अधिकाऱ्यांसाठी चाललेत, कशासाठी चाललेत सगळे प्रयत्न सगळे तुमचे. हे तुम्ही एकतर इथे नाही तर तुम्ही हा प्रश्न इथे टाकायचे, पण टाकले तर मग तुम्ही काही एखाद दिवस यायला पाहिजे ना. तुम्ही इथे येतच नाही आणि तुम्ही रोज लक्षवेध्या देत आहेत. लक्षवेध्या रोज असतात त्यांच्या. हां, म्हणजे मग काय याच्या मागचा हेतू काय हे जर आपण आम्हाला सांगा. त्यांनी नाही तर सांगितलं पाहिजे मग मी येऊ शकत नाही. अधिकाऱ्यांनी ब्रिफिंग करायचं, बाहेरून एवढं जाऊन सगळं महाराष्ट्रभरातून इथे यायचं, सगळे अधिकारी या ठिकाणी येतात, ब्रिफिंग करतात आणि हे येतच नाहीत. हे बरोबर नाही. याच्या मागचा त्याचा हेतू काय, कशासाठी प्रश्न टाकतात. मग तुम्ही जर येणार नाही आहात आणि मग आता बघा हे लगेच सभागृहाची प्रॉपर्टी मी विचारतो, अरे पण ज्यांनी विचारलं ते कुठे आहेत, ते काय येत नाही रोज, आणि येणार नसतील तर प्रश्न का टाकतायत, त्याच्या मागचा त्याचा हेतू काय. म्हणजे असे तुमचेच प्रश्न निर्माण झाले, असे तुम्हालाच प्रश्न निर्माण झालेत, याचं उत्तर कुणी द्यावं असं म्हणणं आहे का आपलं. नाही सभापती महोदय, आपणच याचं उत्तर द्यावं इथं म्हणे आपल्याला. का करता रे असं. तुम्ही बघितलं असेल दररोज त्याची लक्षवेधी आहे, म्हणजे आजही लिहितील इथे पाडून देतील. तुम्ही येणार नाही, तुम्ही लोकांना काय तुम्हाला काही मुद्दाम ब्लॅकमेल करायचं आहे का. लोकांना काय ब्लॅकमेल नाही, तुम्ही तुमचं नाव पण नाही त्याच्यामध्ये, असं नाही, असं नाहीये.